मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यांच्यासोबत शेकडो वाहनं घेऊन मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने जात आहेत। अशा प्रकारचे टेम्पो, रिक्षा, ट्रक अशा सर्व वाहनांच्या माध्यमातून हे मराठा बांधव जे आहेत ते लाखोच्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। या टेम्पोमध्ये जर आपण पाहिलं तर काही लोक आलेले आहेत, बीडहून ते आलेले आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या या टेम्पोमध्ये, या पिकअपमध्ये पिण्याच्या पाण्यासाठीचा ड्रम असेल, गॅसची टाकी आणि जेवणासाठीचं संपूर्ण साहित्य आपल्याला पाहायला मिळते। भाजीपाला सुद्धा या ठिकाणी या टेम्पोमध्ये हे सर्व आंदोलक घेऊन आलेले आहेत। माझ्यासोबत बीडचे हे सर्व मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कोणत्या गावातून आलात आणि किती लोक आहेत? जय शिवराय। आम्ही ताडसोन्याहून आलो, बीड तालुक्यातून, आणि आमच्या अशा 4 गाड्या आहेत। प्रत्येक गाडीमध्ये 10 ते 12 माणसं आहेत आणि आता मुंबईला निघायचं आहे आझाद मैदानावर। काय मागणी असणार आहे? तुम्ही आता मुंबईकडे सगळेजण चाललात गावातून एकोप्याने। आमची मागणी हीच आहे, आता कुणबी आम्ही आहोत, ऑलरेडी आमच्या नोंदी पण मिळालेल्या आहेत आणि आमचे प्रमाणपत्र इश्यू झालेले आहेत, पण आता राहिलेले जे बांधव आहेत आम्ही सर्व कुणबीच आहेत। ह्यातले काही तालुक्यातले रेकॉर्ड काही गावाचं आहे, काही जळालेलं आहे, ह्यांच्यासाठीच आम्हाला ते प्रयत्न करायचे आहेत आणि दादावर पूर्ण विश्वास आहे आम्हाला आणि ते आम्हाला मिळून देतील। तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात? मिळाले। आभार मानले पाटलांचे? 100% दादांचे मनापासून आभार, आणि आम्ही गावकरी जाऊन त्यांच्या हाताने प्रमाणपत्र घेऊन आशीर्वाद घेतलेत। कोणाला आता तुमच्या घरामध्ये फायदा होणार आहे? कोण विद्यार्थी आहेत, मुलं मुली छोटे? आता तुमचं तर वय होऊन गेलंय शिक्षणाचं, नोकरीचं। माझी पुतणी शिकती, पुतण्या शिकतोय। माझ्या गावामध्ये MBBS ला एक मुलगी लागली, आमची चुलत बहीण, आणि आता भरपूर मुलं शिकत आहेत। त्याच्यासाठी आम्हाला स्कॉलरशिपचं किंवा फीसची भरपूर मदत झालेली याच्या माध्यमातून, कुणबी प्रमाणपत्राच्या OBCच्या ह्याच्यातून। म्हणजे फीस मध्ये तुम्हाला फायदा झालाय। मग गावामध्ये असे किती लोकांचे तुमच्या कुणबी प्रमाणपत्र निघालेत? 350 ते 400 कुणबी प्रमाणपत्र निघलेत आमच्या गावात। आणखी हे बाकी आणखी काही लोक आहेत माझ्यासोबत। तुमचं कुणबी प्रमाणपत्र निघालंय का? हा, निघालंय। प्रमाणपत्र निघालंय तरी तुम्ही सगळेजण मुंबईला चाललात? हे आता राहिलेत ना काही लोक, ह्यांच्यासाठी। म्हणजे इतर तुमच्या बांधवांना पण प्रमाणपत्र मिळालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हा। तुमच्या घरात कोण आहे ज्यांना आता फायदा होईल? माझे मुलं आहेत स्वतः। काय फायदा होणार आहे? आता शिक्षणाला होईल ना फायदा। सरकारला काय सांगणार असेल? सरकारला काय, आता पाटलाची मागणी मान्य करा, एवढंच आमचं हे मागणी सरकारला। आता सरकारचं असं म्हणणं आहे की जे 58 लाख मराठा बांधवांची प्रमाणपत्र नोंदी सापडल्या त्यांना तर आम्ही प्रमाणपत्र दिलंय, मात्र सरसकट देऊ शकत नाही, कायद्यात बसत नाही ते। नाही, त्यांना पण ते पण कुणबीच आहेत ना, त्यांचा पण व्यवसाय शेतीच आहे ना, बरोबर आहे का नाही? मग त्यांना पण भेटायला पाहिजे ना, सरसकट दिलं पाहिजे। सरसकट दिलं पाहिजे। तुमचं निघालंय का प्रमाणपत्र? हा, निघलंय ना, निघलंय। सरकारकडे काय मागणी असेल आता? काय हेच राहिलेल्या बांधवाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावा। मग आता कधीपर्यंत थांबणार तुम्ही मुंबईला? जोपर्यंत निकाल लागत नाही, जरांगे पाटील जेव्हा म्हणते चला माघारी, तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही। आता मुंबई जर अडवलं तर जरांगे पाटील आहेत आमचे। जर रस्त्यावरती तुम्हाला अडवलं तर कुठल्या मार्गाने जाणार तुम्ही मुंबई? सह्याद्रीच्या डोंगरात खेळलेल्या मावळ्यांचे वंशज आहेत आम्ही। मुंबई काय लय मोठी गोष्ट नाही, इथल्या सगळ्या शाह्या संपवून महाराजांनी सुस्वराज्य निर्माण केलं होतं, त्या मावळ्यांचे वंशज आहेत आम्ही। 100% तुम्हाला सकाळी आम्ही आझाद मैदानावर दिसणार, त्यांनी कुठेही अडवू द्या आम्हाला, 100% घुसणार। गनिमी कावा आम्हालाही येतो, आम्ही करणार, गनिमी कावा करणार। सरकारने किती बी आम्हाला उलट पालट करू द्या, आम्ही मावळे आहेत आणि पाटलाचे मावळे आहेत, इमानदार खमक्या नेत्याचे मावळे आहेत आम्ही। त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, आणि आम्ही गनिमी काव्यानं कुठल्याही दिशेनं चलत बी जायची वेळ आली 200 किलोमीटर तरी बी आम्ही मुंबईत दिसणार तुम्हाला। नक्कीच। आणखी या ठिकाणी बाजूला काही बांधव आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही कुठून आहेत आणि मुंबईत जाणार का? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेले आहोत, हिप्परगाव गावामधून। आम्ही मुंबईमध्ये 101% जाणार। हां, आमच्या मागण्या जवळपास तुम्हाला एक सांगतो, 3 वर्ष झालं जरांगे पाटलाचा लढा आहे, 3 वर्ष झालं। सगळे सोयरी अंमलबजावणी करतो म्हणून अध्यादेश काढलेला होता। तुम्हाला एक सांगतो, गॅजेट 17 गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट हे पूर्ण गॅजेट घेतो म्हणले होते, एकही घेतले नाहीत सर। तुम्हाला एक सांगतो,
एकही राजपत्र दिलेत वाशीमध्ये आणि परत पाठवलेत, त्याचा अध्यादेश काऊन नाही काढला शासनानं? हा प्रश्न. सरकार कोण होतं? हेच सरकार होतं ना. मी तुम्हाला विचारू लागलो प्रश्न, सरकार कोणतं होतं? हेच सरकार होतं. मग काऊन नाही केलं? जवळपास 3 वर्ष झालं, जवळपास अध्यादेश काढून राजपत्र देऊन आम्हाला किती वर्ष? 2 वर्ष झालं जवळपास. लढा जरांगे पाटला 3 वर्षाचा. आणखी किती दिवस द्यायचं शासनाला हे दिवस? म्हणजे किती दिवस द्यावा तुम्हाला? आणखी येतात समिती घडितात. फक्त हे कसं असते, हे पोळ्यावणी तुम्हाला एक सांगतो, एक प्रकारे सण, पोळा सण कसा असते, फक्त खंडात चेंज होतो. त्या प्रकारे आता विकेला आणलं. कोणाला काढलं? चंद्रकांतला काढलं आणि विकेला आणलं. हा झाला समितीचा विषय. पण आता तुम्ही मुंबईला आंदोलनासाठी जाताय, मग तिथं एकच दिवसाची परवानगी दिली तरी तुम्ही बसणार का तिथं? आणि 5,000 लोकांना मी मान्य करतो. अशा वर्करचे बरेच लोक येतात, मोठे शिक्षक वर्गाचे लोक येतात, त्यांना 1 दिवसाची मान्यता देते का शासन? प्रशासन, महानगरपालिका व महाराष्ट्र शासन 1 दिवसाची मान्यता देते का? किती दिवस ठेवतात ना. आम्हाला का नाही? आम्ही न्याय हक्का करता येऊ लागलो ना. तुम्ही मान्य केले, आम्ही ठीक आहे म्हणणे, राजपत्र दिलं आम्हाला, मग काऊन नाही दिलं आम्हाला? 3 वर्ष आम्ही तुम्हाला चान्स दिलं. आता जोपर्यंत जरांगे पाटील आदेश, जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार नाही, आदेशच आहे जरांगे पाटलाचा, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. हे गमिनी कावा हे मराठ्याला सगळ्यालाच माहिती आहे आम्हाला. मुळात ते काही सांगायची गरज नाही. आणि जरांगे पाटला सोबत 2 किलोमीटर मागं आणि 2 किलोमीटर पुढं पूर्ण लोकसंख्या नाही. असं नाही की जरांगे पाटील एकीकडे जाते, पूर्ण संख्या घेऊन, लोकसंख्या घेऊनच जातील मराठी पूर्ण. नक्कीच आपल्यासोबत हे मराठा आंदोलक होते जे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने आता निघालेले आहेत. आणि कुठूनही घुसणार, मात्र मुंबईत आम्ही उद्या दिसणार, अशा प्रकारचा घोषणा देत आता मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन त्या ठिकाणी किती दिवस चालतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कॅमेरामन विशालसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी मंचर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.